नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथं सामाजिक संघटनेच्या नावाखाली आलेल्या अनोळखी व्यक्तींनी खाजगी दवाखाने आणि औषध दुकानांची चौकशी करण्याचा प्रकार समोर आलाय. चारचाकी गाडीतून आलेल्या 3 महिलांसह काही पुरुषांनी कोणतेही अधिकृत ओळखपत्र न दाखवता डॉक्टरांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मोबाईलमधून चित्रीकरण करत वैद्यकीय कागदपत्र आणि वैद्यकीय कचऱ्याबाबतही चौकशी करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान राधानगरी पंचायत समितीमधील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर शेटे यांनी आरोग्य विभागाकडून अशा प्रकारची तपासणी करण्यात आली नसल्याचं सांगितलं. म्हासुर्ली हे धामणी खोऱ्यातील प्रमुख बाजारपेठेचं गाव असून परिसरातील लोकांना काही खाजगी दवाखान्यांमधून आरोग्य सेवा मिळते. मात्र शनिवारी दुपारी काही अनोळखी व्यक्ती ठराविक खाजगी दवाखाने आणि औषध दुकानांमध्ये गेल्या. बोगस डॉक्टरांबाबत चौकशी करत असल्याचं सांगत त्यांनी डॉक्टरांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या कागदपत्रांची पाहणी केली. दवाखान्यातील वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे या चौकशीचा अहवाल आपण थेट आरोग्यमंत्र्यांना देणार असल्याचं संबंधित व्यक्तींनी डॉक्टरांना सांगितल्याची माहिती मिळतेय. याच व्यक्तींनी परिसरातील काही हॉटेलमध्येही गॅस टाकी आणि पाण्याच्या टाकीबाबत चौकशी केल्याचंही समजतंय. त्यामुळे हे नेमके कोण होते, त्यांना अशा प्रकारच्या चौकशी करण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल उपस्थित होतोय. याबाबत राधानगरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर शेटे यांच्याशी संपर्क केला असता आरोग्य विभागाकडून अशा प्रकारची तपासणी करण्यात आली नसल्याचं सांगितलंय. तसंच दवाखाना तपासणीसाठी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे प्रथम अधिकृत ओळखपत्र मागावं आणि संबंधित पथकाची शहानिशा करावी असं आवाहन केलंय. म्हासुर्लीपासून दाजीपूर अडोली हा डोंगराळ परिसर असल्यामुळं त्या भागामध्ये जास्तीत जास्त लोक हे डोंगराळ भागामध्ये राहत असल्यामुळे तिथं वैद्यकीय सेवा या नियमित होत असतात. परंतु ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सोडून इतर जे खाजगी दवाखाने आहेत या दवाखान्यामध्ये एखादा बाह्य व्यक्ती बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची तपासणी करत असतात म्हणून येत असतात. अशा वेळी त्यांचं आय कार्ड बघून त्यांची आय कार्डची तपासणी करण्यात यावी आणि त्या पद्धतीनं त्यांना तपासण्याला मुभा देण्यात यावी. आणि तसं जर असेल तर शासनाच्या HPR ID आणि फॅसिलिटी ID हा त्वरित दाखवावा किंवा मेडिकल काउन्सिलकडे जे नोंदणी केलेलं आहे ते सेवा त्यांना देण्यात यावी. तसं जर वाटलं आपणाला तरी आपणाला प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा तालुका स्तरावरील अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून योग्य बोगस वैद्यकीय व्यवसाय असेल तर त्याला तात्काळ आपण आळा घालता येईल. दरम्यान 15 दिवसांपूर्वीही याच व्यक्तींनी एका दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडून पैसे उकळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळं बोगस डॉक्टरांच्या चौकशीच्या नावाखाली आरोग्य विभागाच्या नावाचा गैरवापर करून डॉक्टरांची बदनामी किंवा आर्थिक लुबाडणूक केली जातीये का, अशी शंका उपस्थित होत असून याच्या चौकशीची मागणी होतीये.